या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत। संपूर्ण दिवसभर ते 7 रस्ता येथील शासकीय विश्रामगृहावर असून पूर्ण दिवस राजकीय बैठका घेत असल्याची माहिती समोर आली आहे। सकाळी 10:30 पासून या बैठकांना सुरुवात झाली। 11:30च्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर सर्व बाजूनी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला। मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी थांबून होते। प्रत्येकाला अडवून विचारून आतमध्ये पाठवले जात होते। आतमध्ये आल्यावर सुद्धा पुष्कराज या शासकीय विश्रामगृहातील इमारतीला लोखंडी बॅरिकेड्सने घेराव घालण्यात आला होता आणि सर्वत्र पोलीस उभे करण्यात आले होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आतमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठका घेत असल्याचे समजले। तालुकानिहाय प्रत्येकांना वेळ देण्यात आली आहे, त्याप्रमाणे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या बैठकीला आत जात असल्याचे दिसून आले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका लावण्यात आल्या असून तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडचणी, विकास निधी या संदर्भात पालकमंत्री चर्चा करत आहेत अशी माहिती मिळाली। मुळात जिल्हा नियोजन समितीचा सर्व निधी वितरित झाल्यानंतर आता या बैठकीला काय महत्व, असाही नाराजीचा सूर भाजपच्या काही कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।